थोडे लाईट वाईट सेट करू द्या. मी लयच गोरी दिसती, एवढी गोरी नाहीये मी. दिस इज मच मोर बेटर. ठीक आहे, तर मी तुम्हाला आधीच वॉर्निंग देऊन टाकते. ठीक आहे, कारण की खूप काही चुगली वुगली होणार आहे, शिव्या विव्या होणार आहे. तर जर जर मला नसेल ऐकायचे ते, तर यू कॅन जस्ट लाईक एनिवेज, तर लेट्स स्टार्ट. ठीक आहे, तो फर्स्ट मस्ट लाईक कॉन्ट्रोवर्शियल क्वेश्चन इज माझी एज काय. आय नो. ठीक आहे, मला कळतंय की तुम्हाला हे बिलकुल विश्वास होत नाही, मी अशी दिसत पण नाही. बट आय एम 20 years old. माझं वय 20 वर्ष आहे. मैं 20 साल की हूँ. आई हैव रिपीटेड इट इन एवरी सिंगल लैंग्वेज आई कुड. ट्रोमॅटिक पीपल लुक ओल्ड. ठीक आहे, ज्यांच्यासोबत खूप काही घडतं ना ते लोक असं चेहऱ्यानी पण ओल्ड दिसतात. ठीक आहे, स्टॉप इट गाईज. मला माहिती आहे की मी माझ्या एजवरनं जास्त, मी 28-30 अशी दिसती प्लस. आय डोंट नो, बट हे असं बोलायचं दरवेळेस गरजेचं नाही. तू 20 वर्ष शट अप. नेक्स्ट. ठीक आहे, हे खूप लोक विचारतात की माझ्या अकाउंटचं युजर नेमचा मतलब काय. गाईज, मी केवीची मुलगी आहे. केवी मध्ये मराठी वापरत नाहीत. ओके, तर थर्ड, व्हॉट डू आय डू. मी शिव्या देते. किडिंग. लय सारे लोकांना असं वाटतं कि मैं जॉब करती हूँ. मैं जॉब नहीं करती हूँ गाइस. आई थिंक ये फर्स्ट क्वेश्चन में ही क्लियर हो गया दैट आई एम 20 years old and not some 28 गर्ल. तर मी काय शिकते मी हे पण नाही सांगू शकत. सॉरी, आय एम व्हेरी एम्बॅरेस्ड अबाउट इट. कारण तुम्ही हे पण विचारता की मी कोणत्या कॉलेजमध्ये, मी हे पण सांगू नाही शकत. आणि ज्याला माहिती ते गपचूप आपला थवड बंद ठेवा. ओके, तर मी का नाही सांगत माझे कोर्स आणि कॉलेजबद्दल, कारण की फर्स्ट इट्स व्हेरी एम्बॅरेसिंग. ठीक आहे, इसका मतलब ये है की मला जे हवं होतं मला ते भेटलं नाही. मला जो कॉलेज हवा होता तो मला भेटला नाही. मी कॉलेजला शिव्या देते. ठीक आहे, बट मी हे पण सांगत नाही की माझ्या कॉलेजचं नाव कोणतं आहे, कारण की इट विल बी बॅड पब्लिसिटी. बट आय डोंट वॉन्ट टू डू एनी पब्लिसिटी ऑफ एनिथिंग. नॉट बॅड, नॉट गुड. मला काहीच नाही करायचं आहे. आणि प्लस माझा डिग्री म्हणून मला नाही सांगायचं आहे, कारण की मला माझी डिग्री जी हवी होती ती पण नाही भेटली. तर येस, आय एम व्हेरी एम्बॅरेस्ड, कारण की मी खूप काय करू शकत होती चांगलं. बट जैसा जो होता है वो आपको एक्सेप्ट करना पड़ता है. तर मी तुम्हाला सांगते, तुम्हाला हा प्रश्न एवढा आलेला आहे ना, एवढा म्हणजे सगळ्यांनी हाच प्रश्न विचारला की याच्यात माझे पेरेंट्स काय बोलत नाही का. ठीक आहे, तर मी तुम्हाला सांगत होती आधीच की यस, माझे मम्मी पप्पा सगळ्यांना माहिती आहे की मी व्लॉग्स बनवती आणि मी शिव्या देते. ठीक आहे, आणि यस, माझ्या रिलेटिव्सनेच सांगितलेलं आहे, माझ्या पप्पांना स्पेशली. मम्मीला तर काय माहिती, मम्मीला आय थिंक मीच दाखवलं होतं काहीतरी, आय डोंट रिमेंबर. बट पप्पांना माझ्या रिलेटिव्सने सांगितलं की मी व्यवहार शिव्या देते. तर मग त्यांनी मला एकदा एक असं डाटलं वाटलं होतं. बट द रिझन इज, फर्स्ट मी घरात लिटरली सगळ्यात छोटी आहे. इट इज माय जन्मसिद्ध अधिकार बिघडायचा माझ्याकडे, एकदम बिघडलेली. ठीक आहे, माझा भाऊ तुम्ही बघा, माझ्या एकदम अपोजिट येतो. सगळ्यात सज्जन माणूस तुम्ही असं बघायचा असेल तर माझ्या भावाला बघा. बट आय एम नॉट लाईक दॅट. मी म्हटलं की भाई, आता घरात ऑलरेडी एक सज्जन आहे, तर 2 सज्जन कशाला, काय गरज काय. तू बिघड शिवानी, तू बिघड, असं मी म्हटलं. फिर मैं बिघड गई. द सेकंड इज की तुम्हाला वाटत असेल की मला काही बोलत नाही का घरी. थिंग इज, आय एम गॉन केस. नॉट लाईक आय एम व्हेरी व्हेरी गॉन, बट इट्स जस्ट की मी कोणते एरियाजमध्ये टोटली गॉन आहे. जर तुम्ही मला म्हणाल की शिवानी शिवी नको देऊ, मी ऐकणार आहे का? नाही. मी तुम्हाला सांगते, मी बिघडलेली असं नाही की एकदम दारू वारू सुट्टा उट्टा वेंचो हेजेल असा रस्त्यावर छपरीगिरी वेंचो असं काही नाही आहे माझं. द ओनली थिंग दॅट आय डू इज मी शिवी देते. ठीक आहे, अँड आय डोंट फील लाईक की देर इज एनिथिंग रॉंग इन दॅट. ठीक आहे, द रिझन वाय आय डोंट फील लाईक की इट्स रॉंग, कारण की मी असं नाही की मी लहान मुलांना शिवी कसं द्यायची शिकवते ना. मी नुसतं माझे इमोशन्स व्यक्त करते. अँड आय एम बिंग ऑनेस्ट.
असं तर नाहीये की पूर्ण जगात कोणच शिवी देत नाही. म्हणजे 99% लोक जगातले शिवी देतात. आणि मी तुम्हाला सांगते, जर शिवी देणं एक गुन्हा असतं ना, तर आज जगातले 99% लोक आज जेलमध्ये असतात. अँड प्लीज डू नॉट इवन टेल मी रेप जात नाही आणि तुम्हाला वाटतं शिवी देणाऱ्या लोकांना पकडणार. प्लीज, मला असल्या माणसांचा एवढा राग येतो ना, येऊन बोलतात की हे बापाने काय शिकवलं नाही, आईने काय. अरे लवड्यांनो, तुम्हाला काय करायचंय? मजा नाही ह्या लोकांची. जे आता रिसेंट रेप केसेस झालेत ना, त्याच्यावर काय बोलतील, रील बनवतील. कारण की ह्यांच्यात ना तेवढी हिंमतच नाही आहे. आय एम नॉट सेईंग की मी शिवी देते म्हणून मी खूप चांगली आहे. आय एम सेईंग गोइंग टू टॉक फॅक्ट्स अबाउट व्हॉट्स गोइंग ऑन इन लाईफ. इफ यू सी माय रील सेक्शन, मी किती रील्स पोस्ट केलेले आहेत त्याबद्दल. नॉट ओनली दॅट, मेनी अदर इश्यूज इन दिस वर्ल्ड. म्हणून तुम्ही लोक तर गप्प बसा, ठीक आहे, गप्प बसा. माझ्या आईबापांनी काय शिकवलेलं नाहीये. आय नो माय मोरल्स, ठीक आहे. जोवर मला नाही वाटत की मी रॉंग आहे, मी शिवी देते म्हणून मी लय मोठा पाप केलेला आहे, तोवर मी गप्प बसणार नाही. मी बोलणार आईची गाठ, ठीक आहे. दिस क्वेश्चन इज माय फेवरेट, ठीक आहे. ही माझं फेवरेट क्वेश्चन आहे. हाऊ आय मेट माय बॉयफ्रेंड. आय नीड टू स्टॉप. द नाईस थिंग इज की तो पण म्युझिकवाला आहे, मी पण म्युझिकवाली. दॅट इज समथिंग रिअली नाईस. हाऊ वी मेट वॉज नॉट एनी डेटिंग ॲप्स, nothing, no online meet and nothing. It is so great. आणि मला असं वाटतं म्हणून मी त्यावर खूप फ्लेक्स करावं की आम्ही असं ऑनलाईन डेटिंग ॲप्सवर नाही भेटलो. SPPU आणि हे असं कॉम्पिटिशन्स असतात, ठीक आहे, नॅशनल लेवलपर्यंत, इंटरनॅशनल्सपर्यंत, ठीक आहे. तर त्यासाठी आधी तुम्हाला माहीत असेल तर तुमच्या कॉलेजमध्ये पण यूथ फेस्टिवल आणि असे कॉम्पिटिशन्स तुम्ही ऐकले असतील, ठीक आहे. हे एकदम बेसिक यूथ कॉलेज लेवल यूथ फेस्टिवल इज व्हेरी बेसिक, ठीक आहे. ते नुसतं बघतात की कोणते कोणते मुलं चांगले आहेत, त्यासाठी ती कॉम्पिटिशन ऑर्गनाईज. ओके, तर त्याच कॉम्पिटिशन्समध्ये तो आला होता नाशिकवरनं. मी आली होती ऑब्विसली पुण्यामधनंच, पुण्यात गेली होती मी SPPUला. तर तो तिथेच होता आणि ही वॉज फॉर लाईट वोकल. मी वेस्टर्नसाठी होती. तेव्हा आमचं एवढं काही जमलं नाही, कारण की तो असा मुलगा होता ना, तो कोणत्या मुलीवर जास्त बोलायचाच नाही, ठीक आहे. तो नुसतं हां हाय हॅलो, कोणी काय त्याला, कोणत्या मुलीने त्याला काय विचारलं तर तेव्हा तो उत्तर द्यायचा, असं तसं. म्हणून तेवढं होतं. बट मी ज्या जागेवर बसायची ना, तो त्याच जागेवर सेम तिकडं असं समोर बसायचं माझ्या, ठीक आहे, जेव्हा प्रॅक्टिस करायचो. तर वेस्टर्नची प्रॅक्टिस करत तर बीचमध्ये कट्स असतात, ठीक आहे. तर मग ते कट्सला असं आम्ही दोघं एक दुसऱ्याला बघायचं आणि मग असं तुम्हाला हे आय डोंट नो मी कसं एक्सप्लेन करू. इट वॉज सो नाईस. आणि तेव्हा आमचं काही नव्हतं पण, ठीक आहे. तरी पण वी हॅड दिस टेलिकम्युनिकेशन की आता कट आहे, ठीक आहे. असंच कॉम्पिटिशनमध्ये तो मला भेटला इन शॉर्ट. तर एक दिवशी वी रिअलाइज दॅट वी हॅड फिलिंग्स फॉर इच अदर. आणि हे मला तेव्हा कळालं. एक दिवशी ना मी खूप अपसेट होती, ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगते, माझा युनिव्हर्सिटीचा जो असं जी जर्नी होती एवढी बुरी होती ना, एवढी बुरी. तर मग मी दररोज रडायची, दररोज मला कोण त्रास द्यायचे बँचोत. हां, सगळे म्युझिकवाले मुलं काहीतरी डिस्कस करत होतो. अँड आय वॉज सो फकिंग अँग्री. कारण की सरांनी मला ज्या मुलीचा मला थोबडा पण बघायचा नव्हता, त्या मुलीला माझ्या रूममध्ये टाकलं. तर आय वॉज सो फ्युरियस, ठीक आहे. आय वॉज सो फ्युरियस बिकॉज दॅट गर्ल वॉज सो बॅड टू मी, ठीक आहे. एनिवेज फकर. तर म्हणून आय वॉज सो अपसेट दॅट आय स्टार्टेड क्राईंग, ठीक आहे. द मिनिट आय स्टार्टेड क्राईंग, द सेकंड माझ्या बॉयफ्रेंडने असं केलं, भॅन्चो जस्ट काय पहाड तुटला. आणि ही वॉज लाईक, अरे काय. मी तुम्हाला सांगते, आता मी असल्या एन्व्हायरमेंटमध्ये पैदा झालेली आहे की जिथं रडणं इज कॉल्ड एज ओव्हर ॲक्टिंग, ठीक आहे, इज कॉल्ड एज नाटक. तर आय वॉज व्हेरी ओव्हरवेल्म्ड की भॅन्चोद हा मुलगा किती लाईक ही इज रिॲक्टिंग द वे आय वॉन्ट अ पर्सन टू रिॲक्ट वेन आय क्राय. That's when I fell in love with my boyfriend. That was the moment. Because nobody was ever this sweet to me. And I still remember the date. 26th Jan was the day
when we finally got together, and that was the most happiest day of my life, because on that day I won 2 trophies, my boyfriend and my West Zone trophy, which I am very 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 fucking proud of. How do I manage to be confident and protect my mental health? This is very very okay. I learned this the hard way की जेव्हा तुम्ही कॉन्फिडेंट नसताना तुमची लिटरली सगळी इन्सिक्युरिटीज तुमच्या थोबड्यावर दिसते. आणि म्हणून देर आर 2 टाइप्स ऑफ पीपल इन दिस वर्ल्ड, एक चांगले आणि एक बुरे. ठीक आहे. तर जे चांगले लोक असतात ना ते तुम्हाला कन्सोल करतात, तुम्हाला असं कम्फर्ट झोनमध्ये ठेवतात. ते तुम्हाला म्हणतात की इट्स ओके, इट्स फाईन टू बी नॉट कॉन्फिडेंट इनफ अँड ऑल, इट्स ओके. पण जे दुसरे लोक असतात ना ते तुमचा एवढा गलत फायदा उचलतात ना भाई. आणि अनफॉर्च्युनेटली मला सगळे तसेच लोक भेटलेत. ठीक आहे. म्हणून आय हॅव समहाव टॉट माय सेल्फ टू बी कॉन्फिडेंट ऑल द टाईम. जरीही मला लवडा घंटा काय येत नसेल ना, मी ज्या रूममध्ये गेलेली असेल, जरीही मला क्लासमध्ये काय नसेल ना, मी अशी ॲक्टिंग कराल की मला सगळं येतं, सगळं. आय एम नॉट सेईंग की तुम्ही कॉन्फिडेंट म्हणून राहा की तुम्हाला कुठे जायचं आहे, लाईफमध्ये काहीतरी करायचं आहे. आय एम जस्ट सेइंग इसीलिए कॉन्फिडेंट बनो क्योंकि तुम्हारा कोई गलत फायदा ना उठाए. ठीक है. प्लीज फेक इट टिल यू मेक इट. ओके. आय हॅव नेवर टॉक्ड दिस मच इन माय एंटायर लाईफ. ठीक आहे. एनिवेज, तर खूप चांगलं वाटलं. आय होप की आय हॅव आन्सर्ड ऑल द मेन क्वेश्चन्स ऑफ युअर्स. तर यस, थँक्यू, बाय बाय. आणि हे आपण परत करूया नेक्स्ट टाईम. तर यस, सी यू, बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग.